व्यवस्था वैयक्तिक लक्ष दिलं जातं, महिनेवारी प्रकृती परीक्षण केलं जातं, मनोरंजनाची साधने आहेत, गोरक्षणासाठी आश्रय आहे, बाल संगोपन कक्ष आहे, बांधकाम करण्याचा मानस आहे, इतरत्र दुसरं काही नसून ही ज्या माय बापांना घरात लेकरं आधार देत नाहीत अशा माय बापांना सांभाळण्याचं काम ही मंडळी करतायत. या मंडळीसाठी सुद्धा सहकार्य झालं पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, जन्मदिवसाची पंगत, वाढदिवसाची पंगत, लाखो रुपयाचा खर्च इकडे तिकडे करण्यापेक्षा वृद्ध अनाथ आश्रमात जाऊन या माय बापा बरोबर पंगत करा. तुमच्या जीवनात दीपावली साजरी झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. अशा व्यक्तींना गरज असेल तर व्यक्तींपर्यंत जाऊन पोहोचत व्हा आणि अशा मंडळींना निश्चित कोणत्याही स्वरूपात संपर्क करा. माऊलींचा नंतर संपर्क करा. जन्मदिवसाच्या पंगती निमित्ताने काहीतरी अन्नदान तिथे करा. अर्थ स्वरूपात सहकार्य करा. ते मरेपर्यंत तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाहीत, लक्षात ठेवा. ज्याचं जगात कोणी नसतो त्याचा जगात कुणी ना कुणीतरी कोण्या ना कोण्या स्वरूपात माझा भोलेनाथ हात पकडत असतो. म्हणून तर म्हणतात, गणगोत जर उसवलं तर कोणतं तरी गणगोत तुमच्या माझ्याकरता निर्माण होत असतं.